नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी आर एन प्रॉपर्टीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. धुळ्यामध्ये जर तुम्ही नकाने रोडच्या आजूबाजूला कुठे रो हाऊस बघत असाल, ते देखील 3 BHK, तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल. यामध्ये 3 रो हाऊस आहेत आणि कॉर्नर साईड एक रो हाऊस शिल्लक आहे. जवळपास 3 BHK 1200 स्क्वेअर फूटचा हा रो हाऊस आहे मित्रांनो. चावरा हायस्कूल यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा कॉर्नर रो हाऊस आहे. या रो हाऊसची साईड जवळपास 1200 स्क्वेअर फूट 3 BHK रो हाऊस आहे. समोरील बाजूस सेफ्टी सिक्युरिटीसाठी लोखंडी गेट प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. यानंतर ही पार्किंग आपण पाहू शकता. स्विफ्ट डिझायर बसेल एवढी पार्किंग आपणास मिळते. पाण्याचा सोर्स म्हणून या ठिकाणी बोरिंग प्रोव्हाइड करण्यात आली मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. हा कॉर्नर रो हाऊस असल्यामुळं राईट हँड साईडला आपल्याला ही 2.5 फुटाची ड्राय पेस एरिया मिळतो हा मित्रांनो. हा प्रोजेक्टमध्ये हा मुख्य दरवाजा असून मुख्य दरवाजा हा उत्तरमुखी आहे मित्रांनो. वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्ण प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करण्यात आलेले आहे. खालच्या बाजूला हा आपल्याला एक लिव्हिंग रूम मिळतो, एक किचन आणि एक मास्टर बेडरूम प्रकार आहे. हा आपला लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमला पूर्णपणे फॉल सिलिंग करण्यात आलेले मित्रांनो. बघू शकता POP फॉल सिलिंग पूर्णपणे करण्यात आलेले आहे. व्हेंटिलेशनसाठी 2 विंडोज या लिव्हिंग रूमला प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. लागणाऱ्या सगळ्या ॲम्युनिटीज या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. इलेक्ट्रिक कनेक्शन्स प्रॉपर पद्धतीने काढून देण्यात आलेले आहे मित्रांनो. या लिव्हिंग एरियामधूनच आपल्याला वर जाण्यासाठी वरच्या रूमला जाण्यासाठी जिना प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. तसेच खालच्या स्पेसला इन्व्हर्टरसाठी पॉईंट काढून देण्यात आलेला आहे इथं मित्रांनो. लागणारे इलेक्ट्रिक कनेक्शन प्रॉपर पद्धतीने काढून देण्यात आलेले आहे मित्रांनो. लिव्हिंग रूमच्या बाजूला आपल्याला हा प्रशस्त असा किचन मिळतो मित्रांनो. एल शेप ब्लॅक ग्रॅनाइट ओट्यामध्ये हा किचन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. किचनला टाईलही प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. या ठिकाणी लागणारे नळाचे कनेक्शन प्रॉपर पद्धतीने काढून देण्यात आले असून किचन ट्रॉलीज आपल्यालाही बसवून देण्यात येणार असून या ठिकाणी RO आपल्याला बसवून देण्यात येणार आहे मित्रांनो. सर्व ॲम्युनिटीज आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे. दर्जेदार असे काम असून प्रशस्त असा हा 3 BHK कॉर्नर साईड रो हाऊस आहे मित्रांनो. किचनमध्ये तुम्हाला लॉफ्टही प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी एक विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. किचनमधून बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा या ठिकाणी देण्यात आलाच असून या दरवाजाचा वापर आपण युटिलिटीजसाठी बाहेर जाण्यासाठी करू शकतो. त्यामुळे त्या ड्राय पेसमध्ये जाण्यासाठी इथे एक लोखंडी दरवाजा पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. या युटिलिटीला चांगल्या प्रकारे वॉल बांधण्यात आले असून चांगल्या प्रकारे मोठी ग्रिलिंगही लावून देण्यात आलेले आहे मित्रांनो. खालच्या बाजूला आपल्याला एक इंडियन टॉयलेट येथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. खालच्या बाजूला पाहू शकता तुम्ही त्याला अटॅच एक आपल्याला बाथरूम देण्यात आले आहे. बाथरूममध्ये प्रॉपर नळाचे कनेक्शन काढून देण्यात आले असून बेसिनही या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पाहू शकता हा मास्टर बेडरूममध्ये आपल्याला POP वॉल सिलिंग करून देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तिथून बाहेर जाण्यासाठी आपल्याला एक रेलिंग दरवाजा असून इथं गार्डनचा वापर आपण इथं करू शकतो मित्रांनो.
चांगला असा हा स्पेस आहे. गार्डनिंग इथे चांगल्या पद्धतीने होऊ शकते मित्रांनो. पाहू शकता तुम्ही हा मास्टर बेडरूम आहे आपल्याला खालच्या बाजूला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मास्टर बेडरूमला पी-ओ-पी फॉल सिलिंग करून देण्यात आलेले आहे मित्रांनो. लागणारे इलेक्ट्रिक कनेक्शन प्रॉपर पद्धतीने काढून देण्यात आलेले आहे मित्रांनो. मास्टर बेडरूममध्ये आपल्याला एक लॉफ्टही प्रोव्हाइड करण्यात आलेला असून व्हेंटिलेशनसाठी विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. लिव्हिंग एरियामधून वरच्या बाजूस जाण्यासाठी हा जिना आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आला असून त्याला जिन्याला रेलिंग लावण्यात आलेलं आहे मित्रांनो. खास प्रकारे इथं व्हेंटिलेशनसाठी जिन्यामध्ये एक विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. जिन्याला छान प्रकारे ग्रेनाइट स्टाईल बसवण्यात आलेलं आहे मित्रांनो. वरच्या बाजूला आपल्याला इथं 2 बेडरूम मास्टर मिळतात मित्रांनो. मास्टर साईड बेडरूम 2 प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. बघू शकता या मास्टर बेडरूमला इथं अटॅच ही एक आपली बाल्कनी इथे मिळते. छान प्रकारे बाल्कनीचा वापर आपण करू शकता. खाली जितका लिव्हिंग एरिया आहे तितका वर आपल्याला इथं स्पेस मिळतं मित्रांनो. बाल्कनीला छान प्रकारे डेकोरेट करण्यात आलं असून एलिव्हेशन छान प्रकारे करण्यात आले असून आपण पाहू शकता समोरचा एरिया रेसिडेन्शियल एरिया आहे मित्रांनो. छान प्रकारे त्याचा आनंद इथून घेऊ शकता. पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे मित्रांनो. बाल्कनीला स्टेनलेस स्टील रॉडही लावून देण्यात आलेला आहे मित्रांनो सेफ्टीसाठी. बाल्कनीला पाहू शकता तुम्ही वर छान प्रकारे एलिव्हेशनही करून दिलेलं आहे मित्रांनो. वरच्या बाजूचा हा आपला पहिला मास्टर बेडरूम आहे मित्रांनो. मास्टर बेडरूमला व्हेंटिलेशनसाठीच विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. पूर्ण प्रोजेक्टला पी-ओ-पी फॉल सिलिंग करण्यात आलेलं आहे मित्रांनो. लागणाऱ्या सगळ्या ॲम्युनिटीज या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. आपल्या मास्टर बेडरूमला इथं 2 विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेल्या असून वर एक लाफ्टही देण्यात आलेला आहे मित्रांनो. सदर प्रॉपर्टी ही पूर्णपणे छान बांधकाम करण्यात आलेलं असून उत्तम दर्जाचं बांधकाम आहे मित्रांनो हे. मास्टर बेडरूमच्या बाजूला हा पाहू शकता तुम्ही. हा एक चांगला दुसरा आपला बेडरूम आहे मित्रांनो. त्यालाही फॉल सिलिंग करण्यात आले असून सर्व ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करण्यात आले असून व्हेंटिलेशनसाठी विंडोही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो. पाहू शकता इलेक्ट्रिक कनेक्शन टीव्हीचे याचे प्रॉपर पद्धतीने काढून देण्यात आलेले आहे मित्रांनो. बेडरूममध्येही आपल्याला एक लाफ्ट प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर या बाजूला आपल्याला या ठिकाणी खाली एक टेरेस आहे. हा टेरेसमधून वर जाण्यासाठी जिनाही प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. बघू शकता. पण मित्रांनो सदर प्रॉपर्टीज आपल्याला ही गजबजलेल्या रेसिडेन्शियल एरिया आहे मित्रांनो. थोडेच एकच कॉर्नर साईड हा 3 BHK 1200 स्क्वेअर फूट हा रोहाऊस आहे मित्रांनो. या रोहाऊसमध्ये खालील आपल्याला वेस्टर्न साईड कमोद प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. तरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.